नमस्कार, मी अरविंद आठले. आज आपण साबुदाण्याचे अप्पे करणार आहोत. तर हे बटाट्याच्या फोडी करून त्या उकडायला ठेवल्या. नंतर साबुदाणा थोडासा किंचित भाजून घेतला आणि तो मिक्सरमध्ये त्याची पावडर टाकली. खूप बारीक ह्याच्यात होत नाही मिक्सरमध्ये, कारण अशी भरडा टाईप होते. जेवढी होईल तेवढी चांगली लागेल, नंतर ती छान लागते. तर चमच्याने ती ढवळून पुन्हा व्यवस्थित करून घ्यायची. कितपत चांगली झाले ते बघायचं आणि खूप बारीक नाही वाटते तर पुन्हा एकदा करून घ्यायची. नंतर हे बटाटे शिजल्यात की नाही हे बघायचं. शिजले असतील तर ते बाहेर काढून त्याची सालं काढायची. आणि नंतर तोपर्यंत एका मिक्सरमध्ये मिरच्या घेतल्यात आणि थोडी कोथिंबीर घेऊन ही आपण बारीक करून घेणार आहोत. या अप्प्यामध्ये आपल्याला ते तिखट म्हणून टाकायचं आहे, रंग म्हणून टाकायचं आहे. तर हे आपण छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. मिरची बारीक केली आणि थोडंसं फिरवून बाहेर काढलं. त्यानंतर हे जे बटाटे होते ते आपण सोलले आहेत. फोडी करून टाकल्यामुळे ते थोडे लवकर शिजतात, कारण ते चांगले शिजणं आवश्यक आहे. त्यानंतर याच्यावर आपण त्याचा बारीक खीस करून घेतला खिसणीवर. हा बटाट्याचा खीस याच्यामध्ये आता आपण हे साबुदाण्याचं तयार केलेलं पीठ आहे ते मिसळणार आहोत. आणि हे जी बारीक आपण मिरची आणि कोथिंबीर केली होती ती त्याच्यात मिसळणार आहोत. थोडं मीठ चवीपुरतं आपण टाकणार. किंचित चांगला रंग यावा म्हणून थोडंसं आपण तिखटही टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आणि हे दाण्याचं कूट चवीसाठी. नंतर दही टाकणार आहोत थोडंसं. घरचं दही खूप छान लागतं घरी. दही कसं लावायचं मागे एका व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं. छान उत्तम दही लागतं घरी. बाहेरच्या दह्याला चव राहत नाही, आणि बाहेरच्या दह्याचे विरजण लावलं तर ते चांगलं लागतही नाही दही घरी. घरचं दही बेस्ट. हे सगळं आता मिश्रण आपण एकत्र केलं आणि हे थोडं त्यात गरजेपुरतं पाणी टाकलं आणि हे छान आपण भिजवणार आहोत आणि याची एक छान असा गोळा तयार करणार आहोत. थोडं त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हा थोडासा सोडा टाकला आहे खाण्याचा. पाण्यात मिसळा एका चमच्यात घेऊन आणि ते पाणी त्या मिश्रणात टाकून हे मिश्रण पुन्हा आपण छान तिंबून घेणार आहोत. कणिक जशी आपण तिंबतो तसे छान गोळा याचा तयार करायचा. नंतर एक प्लास्टिकचा आपण कागद घेतला आहे, त्याच्यावर थोडं तेल टाकून हे आपण याचे अप्पे बनवणार आहोत. हे काही खूप सरभरीत नसल्यामुळे असे हाताने छोटेसे अप्पे बनवून ते खाली ठेवायचे. ते तेल लावल्यामुळे ते खाली चिकटत नाहीत. आणि अप्पे पात्र तोपर्यंत आपण गरम करायला ठेवलेलं आहे दुसऱ्या बाजूला गॅसवर. आणि हे त्या पात्रात टाकण्यासाठी हे असे गोळे आपण तयार करून घेतले. त्याचे प्लॅस्टिकला खाली तेल लावलं त्यामुळे चिकटत नाहीत. हातावरही थोडंसं तेल लावलं तर ते हातालाही चिकटत नाही पीठ. हे असे छान गोळे त्याचे तयार करायचे आणि ते ह्या आपल्या पेपरवर ठेवायचे खालच्या प्लॅस्टिकचे. कुठलंही प्लॅस्टिक वापरा, काही फुकट घालवायचं नाही एवढं लक्षात ठेवायचं. आणि आता हे आपण तापत ठेवलं. ह्याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत आणि त्या तेलामध्ये आता हे गरम झालेलं आहे पात्र, अप्पे पात्र. तर हे एक एक गोळा आपण त्या एकेका खाच्यामध्ये ठेवणार आहोत आणि तो खालून अतिशय छान असा भाजून निघणार आहे. वर झाकण ठेवणार आहोत त्यामुळे तो कच्चा कुठे राहत नाही. वरूनही तो चांगला सगळं शिजलं पाहिजे व्यवस्थित, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. अतिशय सुंदर अप्पे तयार होतात हे. छान शिजले की नाही आपल्याला साधारण अंदाज असतो, तर त्याप्रमाणे थोड्या वेळाने एकदा ते झाकण काढायचं आणि पाहायचं व्यवस्थित शिजले आहे का नाही. ते खालून शिजलेले असतात व्यवस्थित. तेल थोडंसं जास्ती झालं आहे, तुम्ही इतकं घालू नका. आणि मग हे परतून घेतले आहेत आपण. खालची बाजू वर, वरची बाजू खाली. तर न वरचा जो झालेला नसतो भाग तो आता खालच्या बाजूला गेलेला आहे. आणि तेल त्यात उरलेलं आहे, पण मुद्दाम थोडंसं तेल जास्ती. मला तर स्वतःला तेल जास्ती वापरायला आवडतं. तेलकट मला आवडतं जास्त.
त्यामुळे मी घालतो, तुम्ही एवढं घालू नका. आणि हे सगळे आत्ता आप्पे आपण काढून घेतले. दोन्ही बाजूनी ते अतिशय व्यवस्थित झालेले आहेत. छान आकार आलेला आहे. एका वेळेच्या पात्रामध्ये साधारणपणे 13 आप्पे तयार होतात. आणि हे दही किंवा चटणीबरोबर खा. अतिशय सुंदर, उपासाला चालतात, छान होतात, कुरकुरीत वरून आतून छान मऊ असतात, चवीला अतिशय चांगले असतात. जरूर खा.